महाराष्ट्र महान आहे त्याचं कारण बाबांनो, स्वतःच्या स्वार्थासाठी दुधाचे दह्याचे असणारे अनेक राजे या भारतात होऊन गेलेत. ऐकताय ना तुम्ही? स्वतःच्या स्वार्थासाठी दुधाचे आणि दह्याचे अभिषेक करणारे अनेक राजे या भारतात होऊन गेले. परंतु माझ्या रयतेच्या जनतेच्या स्वतःच्या रयतेच्या आणि जनतेच्या सुखासाठी स्वराज्य निर्माण करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा एकमेव राजा माझा छत्रपती शिवाजी राजा. त्यांचा हा महाराष्ट्र, त्यांचा हा महाराष्ट्र. शोभा वीर शिवबा साऱ्या शत्रूच्या माना बुडवून, साऱ्या शत्रूच्या माना बुडवून झेंडा भगवा फडकविला, झेंडा भगवा फडकविला. या शोभात वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या शोभात वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. या शोभात वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. वीर शिवाजीनं महाराष्ट्र घडविला. त्यांचा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र. अरे शत्रूने आपले डोळे काढावे, शत्रूने आपले जीभ छाटावी, शत्रूने आपले हात छाटावे, शत्रूने आपले पाय छाटावे, शत्रूने आपले सर्व कातडी सोडून काढली तरी शरण न जाणारा धर्मासाठी जो होता त्या शंभू राजांचा हा महाराष्ट्र. कोणाचा महाराष्ट्र? कोणाचा महाराष्ट्र आहे? कोणाचा महाराष्ट्र आहे? अरे बाबांनो, त्या छत्रपती शंभू राजांनंतर या महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याला कितीही अपेक्षा असताना सुद्धा एक मराठ्याची लेक उठते आणि त्या शंभू राजांच्या कुळातील एक लेक उठते आणि त्याला तलवार घेऊन सांगते, अरे ही मराठ्याची लेक आहे. ज्या हाताने आम्ही फुगडी घालतो ना, त्याच हाताने आम्ही तलवार चालवून शत्रूचं शीर कलम करण्याची ताकद आमच्यात आहे. त्या ताराराणी भोसलेंचा महाराष्ट्र, ताराराणी भोसलेंचा महाराष्ट्र. भगवान श्रीकृष्णांनी गीतेमध्ये सांगितलंय, नही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं पवित्र या जगात दुसरं काही नाहीये. जेव्हा हा बोध, महत्वाचा बोध, बसा विठ्ठल माय माऊलींनो, 200-150 वर्षापूर्वी, 300-400 वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये कोणाचा महाराष्ट्र मी तो सांगतोय. एक माता उठते, ऐका, एक माता उठते, हातामध्ये पिशवी घेते, पुण्याला त्या भिडेवाड्याकडनं प्रवास करत असताना चालता चालता हातामध्ये एक पिशवी आहे आणि ती चालता चालता पुढे जाते. पुढे जात असताना कुणी दगड मारावा, कुणी शेण टाकावं, कुणी गौऱ्या माराव्या, कुणी माती टाकावी, कुणी चिखल टाकावा, कुणी तिच्यावर थुंकावं. हे सर्व सहन करत ते वाड्यात येते. आपल्या अंगावरचं लुगडं बदलते, दुसरं लुगडं घालून त्या मातेनं ज्यांना शिकवलं त्या सावित्रीबाई फुलेंचा हा महाराष्ट्र. विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खचले. आणि हे सगळे घडले अविद्येमुळे घडले. म्हणून त्या महात्मा ज्योतिबांचा हा महाराष्ट्र आहे. शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. द सिम्बल ऑफ नॉलेज म्हणून त्याला जगाने ओळखलं. त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे. सांगू, अरे जगाच्या पाठीवर एकमेव असा तत्ववेत्ता किंवा अभ्यासक होऊन गेलाय. आपण आपल्या मुलांसाठी घर बांधतोय, त्या तत्ववेत्याने आपल्या पुस्तकांसाठी घर बांधणारा पहिला जो महात्मा होऊन गेलाय तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांचा हा महाराष्ट्र. नाचू कीर्तनाचे नंगी, ज्ञान दीप लावू जगी, असा म्हणणारा हा संतांचा महाराष्ट्र. बाबांनो, इवलेसे रोप या महाराष्ट्रामध्ये लावून ज्यांनी पाया म्हणून समर्पित होऊन घेतलं
त्या ज्ञानोबरायांचा हा महाराष्ट्र आणि त्याच भक्तीचा मार्ग पुढे मार्गक्रमण करत असताना माझ्या नामदेवाने नामाचं भजन करत महाराष्ट्राच्या बाहेर देखील हे संत वाङ्मय ज्यांनी नेलं त्या नामदेव महाराजांचा महाराष्ट्र आहे. नवे नवे त्याच भक्तीचा मजबूत खांब जे झाले ते माझ्या नाथरायांचा हा महाराष्ट्र आहे. नवे नवे त्याच इमारतीचा कळस जे झाले त्या तुकोबरायांचा हा महाराष्ट्र आहे. त्या तुकोबरायांचा हा महाराष्ट्र आहे. दुर्दैवानं ही सगळी परंपरा जर एका बाजूला ठेवली तर एवढ्या मोठ्या आदर्श महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती काय आहे. माझ्या लेकानं समाज कल्याण करावं म्हणून स्वतः देहांत प्रायचित्त भोगणारे आई वडील आपण बघितले ना त्या महाराष्ट्रानं. बघितले ना आजची परिस्थिती काय आहे. महाराज काय परिस्थिती आहे. थोड्याफार फरकाने जर आपण आपल्या मुलांना जर आध्यात्मिक शिक्षण देत नसाल तर तुमची मोठी चूक होते. तुम्ही मुलांना उच्च शिक्षित करण्यापेक्षा उच्च शिक्षणाबरोबर आध्यात्मिक शिक्षण जेव्हा द्याल तेव्हाच खरा म्हणजे तुमचा पुढचा भविष्य आहे. त्याच महाराष्ट्रामध्ये वृद्धाश्रम काढावा लागावे. ज्या मातेनं आपल्या मुलाला प्रसवण्याच्या अगोदर आपल्या मुलाने काय करावं याचं विचार करून योग्य नियोजन करून आपल्या मुलाला प्रसवलं. 32 मन सिंहासनावरती छत्र म्हणून छत्रपती म्हणून ज्यांना मिरवलं त्या माझ्या जिजाऊ मासाहेबांच्या या महाराष्ट्रामध्ये त्या मासाहेबांनी ज्या शिवनेरीवरती आपल्या लेकाला प्रसवलं. दुर्दैवानं आज या व्यासपीठावरून मला सांगायला शोकांतिका वाटते का त्याच शिवनेरीच्या पायथ्याशी आमचे गुरुवर्य हरिभक्त परायण आदरणीय ज्ञानेश्वर बापडे माऊलींच्या एका शिष्यानं त्या शिवनेरीच्या पायथ्याशी वृद्धाश्रम काढायची वेळ यावी. वृद्धाश्रम काढायची वेळ यावी या महाराष्ट्रामध्ये. एवढी प्रगल्भ महान असे राष्ट्र महान असे व्यक्ती महात्मे ज्या महाराष्ट्रात जन्माला यावे त्या महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती यावी. आम्ही जेव्हा त्या बापडे माऊलींबरोबर आम्ही त्या वृद्धाश्रमात गेलो ना महाराज, ऍक्च्युअल आणि खरी परिस्थिती सांगतोय. एक म्हातारी पायात चप्पल नाही. मे महिन्यामध्ये मामा आम्ही गेलो होतो. पायात चप्पल नाही, दुडू आमच्याकडे पळत येते. डोक्यावर पदर नाहीये. माझा राम कुठे आहे. माझा राम काय करतोय. माझा राम जेवला का नाही. माझ्या रामच्या पायात चप्पल नसेल. सारखा राम 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 आणि रामचा जप चालला होता. जेव्हा बाबळे माऊली आणि आम्ही त्या विवेक दादा तांबुळीला विचारलं, दादा ते व्यवस्थापक त्या वृद्धाश्रमाचे, त्या वृद्धाश्रमातल्या व्यवस्थापकांना विचारलं, दादा काय परिस्थिती आहे या म्हातारीची, या आजीची काय अशी. म्हणे दादा ह्या म्हातारीचा मुलगा क्लास 1 अधिकारी आहे. फॉर्च्युनर गाडीमध्ये त्या म्हातारीला त्याने इथे येऊन कमरेत लात घालून निघून गेलाय आणि त्या मुलासाठी ही म्हातारी जवळपास 6 महिने झाले एक अन्नाचा कणही घेत नाहीये. कोणासाठी. हाडाचं काढं करावं, रक्ताचं पाणी करावं, आपल्या लेकाला मोठं करावं, क्लास 1 अधिकारी करावं आणि त्याच अधिकाऱ्यांना आपल्याला घराच्या बाहेर काढावं. आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया, आई रे बेईमान दुनिया,
एकच उदाहरण नाहीये, असे अनेक उदाहरणं आहे. 1 वर्ष अंधेरी वेशला आपली आई मरून पडावी, परदेशातून मुलाला आईची आठवणच न यावी. मूलचंद शर्मा नावाचा एक SBI मध्ये ऑफिसर होता, रिटायर झाला. पुण्यामध्ये पेपरला बातम्या वाचा, मूलचंद शर्मा नावाचा एक बाप आपली मुलगी कॅनडाला आणि मुलगा ऑस्ट्रेलियाला, दक्षिण आफ्रिकेला उच्च शिक्षित करावं. आणि त्या मुलांनी त्या बापाच्या अंतविधीला त्यांना सांगावं, आय डोंट हॅव अ टाइम. तुम्ही ठाण्यावरून आलात ना महाराज? ठाण्याला सुखांत नावाची कंपनी आलेली आहे. 2000 करोडचा टर्नओव्हर आहे सुखांत नावाची कंपनी. सुखांत नावाच्या कंपनीचं काम काय आहे? तुम्ही मरायच्या अगोदर त्या कंपनीला संपर्क करायचा. त्या कंपनीला संपर्क केल्यानंतर तुम्ही मेल्यानंतर तुमचं अंतविधी 4 खांदेकरी, 1 मडक धरणारा, रडणारे सगळे त्यांचे माणसं आहे. 47,000 रुपये मरायच्या अगोदर तुम्ही त्यांना 47,000 रुपये अमाऊंट भरायची आणि ते सुखांत नावाच्या कंपनीनं त्यांचा तुमचा मेल्यानंतर तुम्हाला मडकं धरणारा, रडणारा 10वा 13वा वर्ष श्राद्ध करावं. या महाराष्ट्रामध्ये कुठे चाललोय आपण? 12,000 करोडची प्रॉपर्टी कमवणारा रेमंड कंपनीच्या मालकाची काय परिस्थिती हो? आपल्या मुलाच्या नावावर प्रॉपर्टी केली, दुसऱ्या दिवशी घराच्या बाहेर काढून दिला मुलाला, बापाला. यासाठी केला होता अट्टास. कुठे चाललोय आपण? तोच महाराष्ट्र आहे का? हा तोच महाराष्ट्र आहे का? अरे एका भावानं दुसऱ्या भावासाठी जीव द्यावा. सांगू, याच महाराष्ट्रामध्ये माझ्या मुलानं जगाचे कल्याण करण्यासाठी आणखीन जगलं पाहिजे म्हणून स्वतःची किडनी काढून देणारी डॉक्टर तात्याराव लहानेंच्या महाराष्ट्रामधले आपण. काय परिस्थिती आहे? आमचे एक अधिकारी रिटायर झाले. सगळं तुम्ही पेपरला वाचा महाराज, मी माझ्या मनाचं सांगत नाही आणि याच्यावर भाष्य करणं गरजेचंच आहे. अध्यात्म ही नेक्स्ट पायरी आहे. अध्यात्मासाठी तुमची परिस्थिती तर झाली पाहिजे. ही सिच्युएशनच एवढी खराब झाली आहे. एक आमच्या अधिकारी रिटायर झाले. रिटायर झाल्यानंतर त्यांच्या घरी जेव्हा गेलो, मी माझं सूत्रसंचालन करत होतो. सूत्रसंचालन केल्यानंतर घरी गेल्यानंतर त्या मॅडमने आमचं वेलकम केलं. या महाराज माऊली या म्हणून म्हटलं. आणि गेल्यानंतर जेव्हा महाराज खरं आहे, घरी गेल्यानंतर घरामध्ये मोठा फोटो लागलेला होता. आता जसं संतोष महाराजांच्या वडिलांचा फोटो आहे इथे, मला वाटतं 1 महिना झाला बाबांना अचानक बाबांचं देहावसान झालं, तसं तिथे एक फोटो लागलेला होता आणि साहेबांचं आडनाव होतं तेच त्या आडनाव होतं तिथे. म्हणून मी मॅडमला विचारलं, मॅडम की आमचे सासरे म्हणे. मॅडम सांगतच होत्या, त्यांना खूप आवडलं. आम्ही सगळं नियोजन व्यवस्थित केलं होतं रिटायरमेंटचं. त्यांना आवडलं होतं. त्यांनी आम्हाला आनंदाने स्वीकारलं, बोलवलं या. आणि म्हटल्यानंतर त्यांना आवडलं. मग त्यांनी आम्हाला सांगितलं, आनंदाने सांगत होत्या, भरून असं सांगत होत्या, हे माझे सासरे आहेत. माझा मुलगा ऑस्ट्रेलियाला असतो, माझी मुलगी अमेरिकेला असते. म्हटलं वा, छान, तुम्ही उच्च शिक्षित केलात, चांगलं आहे. मुलांना सुशिक्षित केलात, बाह्य परदेशात पाठवलं, चांगलं आहे. आणि तेवढ्यात एवढं सांगत असताना एक दुर्मिळ प्रजातीचा कुत्रा त्या ठिकाणी एक रूम मधून पळत आला. तो रूम मधून पळत आलेला कुत्रा जेव्हा मी बघितला तर मी घाबरलो. तो धावून येतो की काय, अशा सिच्युएशन मध्येच तो आला होता. मॅडम त्याला फक्त स्टॉप म्हटले, तो थांबला. ते पण मॅडम मराठीतच बोलली, महाराज आज तुम्हाला सोडणारच नाही. तो स्टॉप म्हटल्या ते कुत्र थांबलं महाराज. आणि मग त्या मॅडमने आपल्या मुलीचं आणि सासऱ्यांचं वर्णन बाजूला सोडलं आणि त्या कुत्र्याचं वर्णन चालू केलं. दुर्मिळ प्रजातीचा भारतामध्ये दुर्मिळ म्हणजे 1 ते 2च कुत्रे या जातीचे आहे, कोणाकडेच नाहीये. या कुत्र्यासाठी एक स्पेशल रूम आहे. या कुत्र्याला एक 5 लाखाचं बाथरूम आहे. या कुत्र्याला एक पर्टिक्युलर नावाचा साबणच वापरला जातो. या कुत्र्याला संध्याकाळी फिरवायला एक गाडी आहे, ड्रायव्हर आहे. या कुत्र्याचा महिन्याचा खर्च जवळपास 1,30,000 आहे. कुत्र्याचा खर्च जवळपास 1,30,000. करणारा दाम्पत्य पुढे असेल तुम्हाला माहिती आहे किती उच्च ते कॅपेबल असेल.
एवढं सगळं भरभरून सांगत असताना त्या मॅडमला म्हटलं, मॅडम सुंदर आहे कुत्रा, आता ह्या कुत्र्याला त्या कुत्र्याला सांभाळायसाठी हा कुत्रा आहे म्हटलं काय प्रश्नच नाहीये म्हटलं, काळजीच करू नका. पण माझा प्रश्न हा आहे म्हटलं मॅडम, त्या भिंतीवर फोटो दिसतोय तो तुमच्या सासऱ्यांचा सांगितला, तुमचा मुलगा ऑस्ट्रेलियाला आहे असं सांगितलं, तुमची मुलगी अमेरिकेला आहे असं सांगितलं, आणि तुम्हाला आता जोड फक्त तुमचा कुत्राच आहे, तुमच्या सासूबाई. त्यांनी पण असंच केलं बरं का. त्या आमच्याकडे नसतात, त्या वृद्धाश्रमात असतात. ऐकताय? त्या आमच्याकडे नसतात, त्या वृद्धाश्रमात असतात. माझा प्रश्न असा होता त्या मॅडमला, मॅडम ज्या घरामध्ये दुर्मिळ प्रजातीच्या कुत्र्याला जागा आहे त्या घरात आपल्या सासूबाईला जागा नसावी? ज्या घरामध्ये आपल्या पत्नीने सांगितलं म्हणून दुर्मिळ प्रजातीचा कुत्रा आणणारा, त्याला आपल्या आईला घरात जागा नसावी म्हणून सांगितलं, मॅडम तुम्ही कितीही दुर्मिळ प्रजातीचा कुत्रा तुमच्या सोबत वापरा, त्याच्या बरोबर राहा, परंतु तो कुत्राच आहे, एक दिवस चावा घेतल्याशिवाय राहणार नाही. आणि तुमच्या सासूबाईला तुम्ही त्या कुत्र्याच्या रूम मध्ये कुत्र्यासारखं जरी सांभाळलं तरी ती आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार. वाह वाह. परंतु त्या आईनं हाडाचं काढा आणि रक्ताचं पाणी करून आम्हाला वाढवलंय, मोठं केलंय, याचं आम्हाला काहीच पडलेलं नाहीये. आईचे अनंत उपकार आपल्यावरती आहेत, अनंत उपकार आपल्यावरती आहे, परंतु दुर्दैवानं त्या एकही उपकाराला आम्ही परतफेड करायला तयार नाहीये. एवढंच नाही, काही आई घरातल्या वृद्धाश्रमात सुद्धा जीवन जगतायत. एवढी भयानक परिस्थिती आहे, पंडा एवढी भयानक परिस्थिती आहे. सांगो माई लेकींनो, माझ्या मुलीप्रमाणे आहेत. मला आनंद एका गोष्टीचा झाला, संतोष महाराज, ह्या सर्व मुली आणि हे सर्व मुलं भविष्यामध्ये भले उच्च शिक्षित जरी नाही झाले परंतु चुकीच्या वळणाला जाणार नाही. हे ज्यांचे मुलं आहे त्यांच्यासाठी मी धन्यवाद देतो का तुम्ही महाराजांवरती विश्वास ठेवून एवढी मोठी आज फौज तयार केली आहे. एवढंच नाही, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी त्या मुलांबरोबर आता मायबापांनो तुमची सुद्धा गरज आहे या ठिकाणी हरिपाठाला येण्यासाठी. कारण जीवनामध्ये दुसरं तुम्ही कितीही कमवा, मिली है जिंदगी भगवत भजन के लिए, मिली है जिंदगी भगवत भजन के लिए, लेकिन तूने गवा दी कागज के टुकड़े कमाने के लिए. क्या करोगे इतना पैसा कमा कर ए दोस्त, क्या करोगे इतना पैसा कमा कर ये दोस्त, ना तो कफन को जेब होता है और ना ही कब्र को अलमारी, खाली हाथ आया है. तूने जो कमाया है वो, तूने जो कमाया है वो, तूने जो कमाया है वो दूसरा ही खाएगा. खाली हाथ जाएगा, खाली हाथ आया है, खाली हाथ जाएगा. परिचय द्यायचा राहून गेलाय. माझ्या बरोबर आलेले आमचे भीमराज महाराज घुगे, गोरेगाववरून उत्कृष्ट असं महाराष्ट्रामध्ये माझ्या अनेक कीर्तनांना ते साथीला असतात असे भीमराज महाराज घुगेंसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. आमचे गुरुबंधू आदरणीय ननावरे माऊली, ते जरी आपल्याला साधे दिसत असतील पण अध्यात्माची उच्च साधक अवस्थेतून सिद्धाकडे जे मार्गक्रमण करण्याची जी पात्रता आहे ती ननावरे माऊलींमध्ये आहे, 100% पात्रता आहे. महाराज ज्ञानेश्वरीत एक ओवी आलेली आहे, ती ओवी सांगतो. चातुर्य लपवी महत्व हरवी, चातुर्य लपवी महत्व हरवी, याशे पूज्यता डोळा न देखावे, सो कीर्ती कानी न ऐकावे, मी अमुक आयसी नोहावी सेची लोका. अशा पद्धतीचं महत्व आमच्या महाराजांचं आहे. असो, एक महत्वाचा संदेश फक्त आता आला आपल्याला जेवायचंच आहे सर्वांना. खरं सांगा, याच्यानंतर किती लोकांना जेवायचंय? वरबोट करा बरं.
आता महाराज तुम्हाला मग जेवायला दुसरे माणसं आणावं लागतील. कोणाला बरं खरं सांगा, अजून किती लोकांना वाटतंय असं तुमचं कीर्तन चालू द्या पुढे चालायला? वरत बोट करा जर ज्यांना वाटत असेल. या ज्यांचे हात खाली निश्चितपणे त्यांना भूक लागली. याचं कधी आठवेल आता, याचं कधी आठवेल? कोणी आणला हा अमोल महाराज? तुमचा कार्यक्रम द्या. विठ्ठल मी अध्यात्माची परिभाषा मांडत असताना वास्तव मांडणारा वक्ता आहे. वास्तवावर बोलतो. मी संस्थेमध्ये महाराज कुठे गेलेलो नाहीये, परंतु श्रीमद भगवद्गीता, नारद भक्तिसूत्र, ज्ञानेश्वरी अशा एकनाथी भागवत अशा ग्रंथांवरती सद्गुरूंच्या कृपेनं 100% त्यांची कृपा आहे. त्याच्यावर आपण भाष्य करू शकतो. एवढा बाबांच्या कृपेनं आपल्याकडे आहे. असो माझा मुद्दा हा आहे. ज्या तूच हा थांबा, इकडे बघा. हे किती आहे? 4. किती आहे? 2. वा वा वा. आज भले यांना काही कळू न दे, पण हे उद्याचे वारकरी होणार हे निश्चितपणे आहे. निश्चितपणे सांगू, आपल्या सर्वांना पटणारं उदाहरण देतो महाराज. फुटाणे ज्याला चणे आपण म्हणतो मराठीमध्ये, नाही का? ते चणे जर गुळाबरोबर गेले तर त्या फुटाण्यांचा चण्यांचा प्रसाद होतो. ऐकताय तुम्ही? ते चणे फुटाणे गुळाबरोबर गेले तर त्याचा प्रसाद होतो, आणि तेच फुटाणे बाटली बरोबर गेले तर ऐका, हसण्याचं नाहीये हे फुटाणे आहे. हे जे छोटे छोटे आहे हे फुटाणे आहे. आपल्या मुलांचा प्रसाद करायचा का चकना करायचा डिपेंड ऑन यू. तुमचा एवढं सोपं नाहीये हे, एवढं सोपं नाहीये बाबांनो. आज आमचं फक्त याचं त्याचं धुणं काढण्यात दिवस चालले. ये दुनिया ठीक वैसी दिखती है जैसा आप देखना चाहते हो. ये दुनिया ठीक वैसी दिखती है जैसा आप देखना चाहते हो. किसी को गुलाबों में कांटे नजर आते हैं तो किसी को कांटों में गुलाब नजर आते हैं. किसी को साधु में भिकारी नजर आता है तो किसी को भिकारी में साधू नजर आता है. तुमच्या दृष्टीवर डिपेंड आहे हो, दृष्टीवर डिपेंड आहे. माझ्या माता भगिनींनो, माझ्या मुलींच्या लेकीच्या, माझ्या मुलीच्या समान तुम्ही आहे. तुम्हाला फक्त एक विनंती, तुमचा काका या नात्यानं, बाप या नात्यानं एक विनंती फक्त तुम्हाला करेल. तुमच्यावरती तुमच्या बापाचा खूप जीव असतो. त्या बापाला तुमच्या एखाद्या कृत्यामुळं समाजामध्ये खाली मान घालायची वेळ येणार नाही. फक्त एवढंच तुम्ही करा. अकोले तालुक्यात घडलेली घटना आहे सर. आपल्याला मुलगी जन्माला यावी, आणि ती जन्माला आल्यानंतर त्या मुलगी जन्माला आली, ती मुलगी जन्माला आली म्हणून सबंध गावाला पेढे वाटणारा बाप, सबंध गावाला पेढे वाटले. आपली परिस्थिती नसताना कर्ज काढून माझी मुलगी मला जन्माला आली. त्या फोडाप्रमाणे त्या लेकीला सांभाळलं हो आपल्या बापानं. तायडे, एक वेळ बापाच्या पायात चप्पल नाहीये, परंतु माझ्या तायडीला शाळेत जायला लागतं. त्या मुलीला चप्पल घेऊन देणारा, ब्रँडेड चप्पल घेऊन देणारा बाप. माझ्या मुलीला शाळेत जायला नवीन ड्रेस पाहिजे म्हणून ब्रँडेड ड्रेस घेऊन देणारा बापाच्या बनियनला कितीतरी भोक पडलेत, तरी सुद्धा तो बाप आपल्या मुलींना नवीन कपडे घेऊन देतो. अरे एक वेळ दाढीचा साबण संपला तर तो पाण्यानं दाढी करणारा बाप माझ्या मुलीनं फक्त म्हणावं पप्पा मला ब्युटी पार्लरला जायचंय, 1000ची नोट काढून देणारा बाप. आणि जेव्हा बाप आपल्या मुलीवरती विश्वास ठेवतो ना, अगणित विश्वास आपल्या मुलीवरती असतो, आणि तीच मुलगी ग्रॅज्युएशनला जाते आणि तिला प्यार होतं. काय होतं? प्यार प्यार प्यार. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ ट्रू लव्ह? काय आहे हो खऱ्या प्रेमाची परिभाषा? गोपिकांना विचारा. अरे कोणीतरी शंभर येतं आणि तुमच्या पुढे 10-20 हजाराचा मोबाईल देतं, आणि एवढ्या सोप्या तुम्ही
एवढे सोपे? 20,000च्या मोबाईलवरती तुम्ही त्याला तेरे बिना जी नाही सकते इथपर्यंत येता? कुठे चाललोय आपण? आणि एक दिवस ज्या बापाचा अनंत आणि एवढा अगणित असा विश्वास आपल्यावरती असतो, ती मुलगी एक दिवस नादी लागून प्रेम करते आणि त्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये त्या नराधमाला फसते आणि ती फसून निघून जाते. आणि माझी तायडी शाळेतून आली नाही मामा, माझी तायडी शाळेतून आली नाही म्हणून तो बाप रस्त्याकडे बघत राहिलाय. तिचा मोठा भाऊ शोधतोय, तिची आई शोधते, ज्या समाजामध्ये उंचावून सांगत होता का माझ्या मुलीसारखी मुलगी नाहीये, ती मुलगी जेव्हा आपल्या बापाचा, आईचा, भावाचा विचार न करता त्या नराधमाबरोबर पळून जाते आणि लग्न करते. हे जेव्हा त्या आई बापांना कळतं, पोलीस स्टेशनला कंप्लेंट देता. आमच्या अकोल्याकडे आपल्या घडलेली घटना आहे. त्या मुलीनं काय करावं महाराज, काय करावं त्या मुलीनं? त्या अकोल्याला वाघ खूप आलेले आहेत, वाघ सुटलेले आहेत, म्हणून त्या मुलीनं काय करावं? बाहेर खाटेवर झोपलेली मुलगी, आपल्या आई बापांना कळावं का वाघानं मुलीला नेलंय, म्हणून तिने दिमाग लावावा, एक कोंबडी आणावी, त्या कोंबडी कापून त्या ठिकाणी रक्त सांडून त्या नराधमाबरोबर पळून जाते. आणि ज्या दिवशी हे पोलीस स्टेशनला गेले, पोलीस आले, पोलिसांना आपल्या महाराष्ट्रातील पोलीस येते, त्यांनी शोधून काढलं, तिचं सर्व सर्च केलं. जेव्हा कळालं का ह्या मुलीला 4 पायाच्या वाघाने नेलेलं नाहीये, 2 पायाचा नालायक वाघानं पळून नेलंय, तेव्हा त्या मुलाला पकडलं, त्या मुलीला पकडलं. आणि त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर ही बापाच्या समोर 20 वर्ष आपल्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे ज्या बापाने आपल्याला सांभाळलंय, त्या बापासमोर अगदी बिनदिक्कतपणे, नालायकपणे ती मुलगी जेव्हा पोलीस स्टेशनला सांगते, बाबा मला माझा जगण्याचा अधिकार आहे, मी याच्या बरोबर मी लग्न करणार आहे, लग्न केलं आहे, आता तुमचा अधिकार नाही. एवढ्यावर थांबली नाही, त्या पोलीस स्टेशनला त्या पोलिसांना एक पत्र देते, कंप्लेंट देते का उद्या माझ्या जीवाला माझ्या बापापासून धोका आहे. कुठे चाललोय आपण? हे जेव्हा त्या बापानं ऐकलं ना, हे दृश्य मामा त्या बापाने जेव्हा बघितलं ना, त्या बापानं काय करावं त्या बापानं? घरी आला, ती बायको म्हणते, अहो झालं गेलं सोडून द्या. ती बाई घरातून 4 दिवस घराच्या बाहेर नाही निघाली. अगं तायडे, भाऊ घराच्या बाहेर निघत नाहीये. त्या बापानं काय करावं? बापानं एक काम केलं. बापानं काय करावं? त्या बापानं काय केलं माहितीये? मोटर चालू करायला म्हणून गेला आणि त्या झाडाला आपल्याला गळफास लावून फाशी घेतली. आपला नवरा येत नाहीये म्हणून ती माता बघायला गेली, ती ताई बघायला गेली. तिने ते दृश्य बघितल्यानंतर त्याच्याच शेजारी दुसऱ्या दाव्यानं गळफास करून लावून घ्यावा. आपले आई वडील येत नाहीये म्हणून त्या मुलाला तिकडे विहिरीकडे जावं आणि बघावं, तर आपले आई बाप आपल्या बहिणीच्या चुकीमुळं, एका चुकीमुळं गतप्राण व्हावे, म्हणून त्या मुलानं देखील आपला जीव गमावला. दुर्दैवानं साहेब, सोनवणे साहेब, पोलीस स्टेशनला पुढे केस आली. 15 दिवसानं त्या मुलानं इथपर्यंत त्या मुलीला मारलं, इथपर्यंत मारलं. आणि ती मुलगी आपल्या आई वडिलांना परत शोधायला घरी आली. घरी आल्यानंतर शेजारी असलेल्या काकूला विचारलं, काकू कळतं ना, चुलतीला आमच्याकडे काकू म्हणतात. काकूला विचारलं, काकू आमच्या घराला कुलूप आहे, माझे आई बाबा भाऊ कुठे गेले? तेव्हा काकूनं सांगावं, अगं तू ज्या रस्त्यानं निघून गेली होती त्याच्या दुसऱ्या रस्त्यानं तुझ्या बापानं त्याला ते सहन झालं नाही. अरे ज्या लोकांच्या तोंडामध्ये मी माझी मुलगी झाली म्हणून पेढे घातले, तेच लोक आज माझ्या तोंडात शेण घालतील. म्हणून त्याने गळफास लावून घेतला. कुठे चाललोय आपण?
शिक्षण शाळेमध्ये आपल्याला फक्त पैसे कमवायला शिकवले जात आहे. अध्यात्मामध्ये त्या पैशाचा विनियोग कसा करायचा हे शिकवलं जात आहे. शाळेमध्ये आपल्याला तुम्ही जीवन कसं जगावं हे शिकवलं जाते, परंतु अध्यात्मामध्ये तुम्ही जीवनाचा उद्देश काय आहे हे शिकवलं जातंय. शाळेमध्ये तुम्हाला स्त्री पुरुष भेद सांगितला जातोय. अध्यात्मामध्ये विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम हा भ्रम आहे असं शिकवलं जातंय. एकोहम ब्रह्मा द्वितीयम नास्ति न भूतो न भविष्यति असं हे सर्व तत्वज्ञान आम्हाला शिकवलं जातंय. शाळेमध्ये संकोचित भावना शिकवली जाते आणि अध्यात्मामध्ये व्यापक भावना शिकवली जाते. बाबांनो, मला तुमच्याकडे बघितल्यानंतर आता माझं कीर्तन मी आटपावं असं मला वाटायला लागलंय. आता खरं सांगा, बसलेल्यांपैकी किती जणांना वाटतंय अजून 12 वाजेपर्यंत कीर्तन चालावं? आता तुमचे पाय द्या आणि दर्शन असो. मायबापानो, मला आमच्या अमोल महाराज शिंदेंनी सांगितलं होतं, महाराज मी अभंग, खरं म्हणजे महाराज मी अभंग दुसरा घेतला होता, गुरुचरणी ठेविता भाव आपोआप भेटे. परंतु तुम्ही मला जेव्हा सांगितलं की धर्माचे पालन ह्या अभंगावरतीच चिंतन करा, आणि ह्या अभंगावरती चिंतन करत असताना आजच्या परिस्थितीमध्ये जर तुम्हाला वाटत असेल का तुमच्या मुलानं चुकीच्या मार्गाला जाऊ नये, या व्यासपीठावरून माझ्या गावाकडले देखील आहेत, उच्च शिक्षित आहेत. मला काही म्हणजे महाराज मोठेपणा अभिमान असं काही नाहीये, पण मी अगदी नम्रपणे सांगतो, ह्या व्यासपीठावरून तुम्हाला सांगायला मला काहीच हरकत नाहीये. माझा मुलगा डॉक्टर शिकतोय आणि माझी मुलगी आहे आपल्या ICT कॉलेजला केमिकल इंजिनिअरिंगला आहे, भारतातल्या टॉप कॉलेजमध्ये दोघंही शिकताय आणि दोघंही वारकरी आहे. संध्याकाळी घरी आल्यावर जेवण करतात. हे तो वडील जे करतील. माझ्या वडिलांचे आईचे संस्कार आहे हे सगळ्यांना माहिती आहे ना. ते मला काय सांगायचंय, मुलं कधी घडतात. सचिन तेंडुलकरांचे 10,000 रन्स कंप्लीट झाले तेव्हा सचिन तेंडुलकरांना त्या मुलाखतकाराने प्रश्न विचारला, का रे बाबा तू जगातला नंबर 1चा क्रिकेटर आहे, मग तुला तुझ्या मुलांवरती संस्कार करायला वेळ कधी मिळतो? सचिन तेंडुलकरांनी उत्तर दिलं, मुलांवरती संस्कार करायला वेगळा वेळ काढायची गरज नाही. मुलं हे अनुकरण प्रिय असतात, ते तुम्हाला फॉलो करत असतात. जर तुम्ही त्यांच्याकडे फोन देऊन तुमच्या फोनवर आलेला फोन त्यांच्याकडे देताय आणि सांगताय सांगा पप्पा घरी नाहीये, मुलं तिथे काय अब्दुल कलाम निघतील का? अरे किती खोटं बोलायला लागणार तुम्ही. असो, विठाला श्रीमद भगवद्गीतेमध्ये दिलेल्या विहित कर्माच्या अनुषंगाने मार्गक्रमण करत असताना संबंध जगाला विश्वगुरु म्हणून ज्याच्याकडे बघितलं जावं अशा भारतभूमीची आपलं भारतीय सनातन धर्माचं तत्वज्ञान आहे आणि त्या तत्वज्ञानाला फॉलो करत असताना प्रत्येक जीवाला जर वाटत असेल का या नरदेहाला परत मला या रहाट गाडग्यात यायचं नाहीये, तर हा मनुष्य नरदेह आहे आणि मग या मनुष्य नरदेहाला आल्यानंतर जे श्री तुकोबारायांनी सांगितलंय त्या धर्माचं पालन करणं हे तुमचं कर्तव्य. धर्माचे पालन पालन
क्षमा मागतोय. आपल्या संप्रदायाचे काही नियम आहे, परंतु आपल्याकडे वेळेच्या अभावी आपण आपल्या जे फडावरचे खरं म्हणजे आज वारकरी संपून आहे ना, तो केवळ फडावरच्या परंपरेमुळे टिकून आहे. फडावरच्या परंपरेमुळे 100% फडावरच्या परंपरेला धन्यवाद द्यायलाच पाहिजे. आणि ज्यांना वाटतंय ना साधक अवस्थेमध्ये जीवन व्यतीत करावं, फडावरची परंपरा स्वीकारावी. महाराज आपल्या जयनगरचे महाराज आहे, त्यांच्याबरोबर आमचे प्रशांत महाराज चव्हाण, निशांत महाराज मांढरे, एवढे साधक मुलं आहेत ना महाराज. ते आमचे गुरुबंधूच आहे, एवढे साधक आहेत अप्रतिम. म्हणजे त्यांच्याकडे बघितल्यानंतर मुमुक्षीची जी अवस्था असते ती त्यांची साधन आहे. या जीवनामध्ये सिद्ध अवस्थेला निश्चित असतील. झालेली सेवा पंढरीश पांडुरंगाकडे समर्पित करत असताना बाबांनो, आपल्या भारतीय संस्कृतीच्या महत अशा मोठ्या विशालकाय सागरामध्ये आपण जन्माला आलेलो असताना दुसऱ्याकडचं उसणं पाणी घेण्याची गरजच नाहीये. आपला विशालकाय समुद्र आहे. या समुद्राला जर आपण एक काय झालं माहितीये का महाराज, मला खरं म्हणजे तुम्ही 3 तासाचा वेळ द्या कीर्तनाला. काय झालंय माहितीये, खरं सांगू, किती जणांना माहिती आपला धर्मग्रंथ कोणता आहे हो? जाऊ का घरी मी? धर्मग्रंथ कोणता आहे? इथून सुरुवात आहे. आता सांगा बरं. श्रीमद भगवत गीता आपला धर्मग्रंथ आहे. श्रीमद भगवत गीता ऐका, तुम्हाला खरंच वाईट वाटेल. अमेरिकेसारख्या अगदी मोठ्या प्रगल्भ अशा विकसित देशानं, अमेरिकेसारख्या विकसित देशामध्ये 10,000 जणांनी एकत्र येऊन श्रीमद भगवत गीतेचं पठण करावं. तुम्ही काय आता वाजवताय? ऐका, माझं वाक्य पूर्ण ऐका. श्रीमद भगवत गीतेवरती 10,000 जणांना अमेरिकेत एकत्र येऊन पठण करावं. आणि त्या श्रीमद भगवत गीतेची निर्मिती ज्या ठिकाणी झाली, जन्म ज्या देशामध्ये झालाय, त्या देशामध्ये त्या श्रीमद भगवत गीतेचं पठण करण्यासाठी परमिशन घ्यायची वेळ यावी. गीता पर हाथ रखकर कसम खाई जाती है इस देश में सच बोलने के लिए. गीता पर हाथ रखकर कसम खाई जाती है इस देश में सच बोलने के लिए, लेकिन गीता क्यों पढ़ाई नहीं जाती सच जानने के लिए? जिस दिन गीता पढ़ाई जाएगी सच जानने के लिए, कसम से बोलता हूं, गीता पर हाथ रखकर कसम खाने की जरूरत ही नहीं पड़ेगी. परंतु आमचं दुर्दैव काय आहे, गीता हा फक्त ग्रंथ म्हणून आम्ही डोक्यावर घेऊन मिरवतोय, डोक्यात घेत नाहीये. हा खरा प्रश्न आहे. अरे बाबांनो, एकच विनंती आहे बाबांनो, माझ्या मुलींनो, लेकरांनो, तुमचं भविष्य उज्ज्वल आहे. तुम्हाला या वयामध्ये कोणीतरी सांगणारा मिळालाय, त्यांना समर्पण भावाने शरण जा. आता पुढे जेव्हा मला कधी वेळ मिळेल तेव्हा सद्गुरू कसे असावे यावर मी चिंतन मांडेल. विचारसागर नावाच्या ग्रंथामध्ये सांगितले, सद्गुरू स्तोत्रीय असावे, सद्गुरू ब्रह्मनिष्ठ असावे आणि सद्गुरू शिष्याच्या प्रती कृपाळू कनवाळू असावे. तो विषय आता वाढेल, माझ्याकडे तेवढा वेळ नाहीये. आता हे नेक्स्ट कीर्तनासाठी साठवून ठेवतो. असो, त्या सद्गुरूंना समर्पण भावाने तनु मनो जीवे चरणाशी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांचं दास्यत्व केलं का तुमचा जीवनाचा उद्धार होतो. एक दृष्टांत देतो आणि सेवा समाप्त करतो. वाल्या कोळेला कोण कोण ओळखते हो? वाल्या कोळ्या इतकं तर पाप आपण कोणीच केलं नाही. वाल्या कोळ्या इतकं आपल्या जीवनात आपण कोणीच पाप करू शकत नाही. पण त्या वाल्या कोळ्याच्या जीवनात कोणीतरी आलं आणि त्याचा ट्रॅक बदली झाला. कोण आलं? नारद महर्षी. नारद महर्षी आल्यानंतर त्या वाल्या कोळ्याचा वाल्मिक ऋषी व्हावं ही ताकद या मनुष्य हृदयात आहे. म्हणून बाबांनो, आपला वाल्या कोळी होण्याच्या अगोदर तुम्ही वाल्मिक ऋषी व्हाल, असे कोणीतरी तुमच्या जीवनात आले, हे तुमचं भाग्य आहे. विठाला आपल्याकडे एक जबाबदारी आहे. काय जबाबदारी आहे? तुम्ही ज्यांच्या सानिध्यात गेले
त्यांनी दिलेल्या नामावरती चिंतनक मनन निधी द्या सण ही अनुसंधान प्रक्रिया करणं तुमचं काम आहे. नाही तर काय झालंय माहितीये का, आम्ही मोठ्या डॉक्टरकडे जातो आजार बरा होण्यासाठी. डॉक्टर साहेब मोठा प्रसिद्ध डॉक्टर आहे गायकवाड डॉक्टर साहेब आमचे ठाण्याला मोठे प्रसिद्ध डॉक्टर आहेत, त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे. त्या गायकवाड डॉक्टरांकडे एकदा गेलं का परत जायची वेळ येत नाही, एवढं ते त्यातले तज्ञ आहे. आपला आजार बरा होण्यासाठी गायकवाड डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपला एकदा गेलं तरी आपला आजार बरा होतो हे जेव्हा कळालं तेव्हा माझ्यासारखा तिकडे गेलो. मी जेव्हा गायकवाड डॉक्टरांकडे गेलो त्यांचा माझा परिचय महाराज आहे. मी जेव्हा त्यांना सांगितलं त्यांनी या महाराज चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट केली, महाराजांनी डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली आणि त्यांनी मला गोळ्या लिहून दिल्या. तुमचा जो आजार आहे परत माझ्याकडे येण्याची गरजच येणार नाही अशा गोळ्या लिहून दिल्या. त्या गोळ्या घेऊन मी घरात गेल्यानंतर कपाटात ठेवल्यानं 8 दिवसांनी बरा झालो. होईल असं कितीही मोठा डॉक्टर असला पण त्यांनी दिलेल्या गोळ्या योग्य मात्रेत जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुमचा आजार बरा होईल. तद्वत या जन्म मृत्यूचा भवरोग बरा करण्यासाठी हा भवरोग तुम्हाला झालेला आहे, तो भवरोग बरा करण्यासाठी सद्गुरू रूपी डॉक्टरकडे जाणं गरजेचं आहे. आणि सद्गुरू रूपी डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी दिलेल्या नामारूपी गोळ्या ब्रह्मरस घेई काढा, त्या ब्रह्मरसाचा तो काढा आणि त्या गोळ्या योग्य मात्रेत म्हणजे चिंतन मनन निधी ध्यासन या अनुसंधान प्रक्रियेत जेव्हा तुम्ही घ्याल तेव्हा तुमचा भवरोग बरा होईल. आणि मग हेच चिंतन मनन निधी ध्यासन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. विठोबा जय जय. सर्वांनी झोपलेले जागे व्हा, आता जेवायचं आहे, झोपलेले जागे व्हा. टाळी वाजवा, टाळी वाजवा, माय बापांनो सर्वांनी टाळी वाजवा. पोलिसांना फक्त तुम्ही त्याच वेशात बघितलं असेल की जे आपल्याला म्हणताय फक्त बाजूला सारताय, पण ते आज त्यांच्यासारखे देखील पोलीस खात्यामध्ये आहे. आणि असे अनेक पोलीस अधिकारी आहे ज्यामध्ये एक अनिल आव्हाड साहेब, एसीपी अनिल आव्हाड साहेब आमच्या बरोबर ज्ञानेश्वरी पारायण करता होते आहेत. असं महाराज तुम्ही मागे म्हणताय नाही ना गायकवाड साहेब, म्हणा लवकर चाल फक्त. नाही भीड भाड, 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 नाही भीड भाड. तू का
वाढवावे वाढवावे नाम तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धीस गेले येथे माझे जे उरले पाईकपण मायबाप हो बोलण्याच्या ओघामध्ये जर काही चुकीचा शब्द गेला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे आणि जे योग्य असेल ते सद्गुरूंच्या कृपेनं त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून सद्गुरूंना शरण जा गुरु साक्षात परब्रह्म दुसरं काही नाहीये त्याच्याशिवाय पर्याय नाहीये जीवनाचं साध्य तुम्हाला करून घ्यायचं असेल तर गुरुशिवाय पर्याय नाहीये जय विठ्ठल जय हरे विठ्ठल जय विठ्ठल जय पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय ब्रह्म एकनाथ महाराज की जय सब संतन की अपने अपने माता पिता की रामकृष्ण।